डोळा अचानकपणे लाल होणे, तर याची काय कारणे असू शकतात? तर हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे अचानकपणे डोळा लाल होणे, डोळ्यामध्ये इरिटेशन होणे. तर याची कारणे आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर आपण डिटेलमध्ये पाहूया. तर डोळा लाल होण्याचे खूप सारे कारणे असतात. तर सगळ्यात पहिलं कारण म्हटलं तर ॲलर्जी असू शकते. मग त्या पेशंटला डस्टची ॲलर्जी असू शकते किंवा धुळीची ॲलर्जी असू शकते. इन्फेक्शन झालेलं असेल, मग व्हायरल असू द्या किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असू द्या डोळ्यामध्ये फॉरेन बॉडी गेलेली असेल, तर डोळ्याला जखम झालेली असेल, कॉन्टॅक्ट लेन्सेसपासून जर कॉम्प्लिकेशन झालेले असतील किंवा इरिटेशन डोळ्यामध्ये होत असेल तरीसुद्धा डोळा लाल होऊ शकतो. किंवा आय सर्जरी झालेली असेल, अशा व्यक्तीमध्ये सुद्धा डोळा लाल होण्याचे खूप सारे चान्सेस असतात. कंजंक्टायवाला ॲलर्जी झालेली असेल, तर असे खूप सारे कारणं असू शकतात. अचानकपणे डोळा लाल होण्याचे, इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा डोळा लाल होऊ शकतो. तर यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो? तर डोळा ही खूप नाजूक एक पार्ट आहे आपल्या बॉडीचा, तर आपण डोळ्याला खूप सारं जपलंच पाहिजे. तर डोळा अचानक लाल होणं, खूप सारं रक्तासारखं डोळ्यामध्ये लाल 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 दिसणं हे नॉर्मल नसतं. ॲक्यूट असेल तर इट्स ओके, पण जर हे खूपच दिवसांपासून होत असेल तर आपण व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत. तर फर्स्ट मेडिसिन आपण पाहिलं तर सल्फर 6 CH पोटन्सीमध्ये आपण 2 थेंब 2 वेळा पेशंटला देऊ शकतो. ॲलर्जिक कंजंक्टायवायटिस असेल तर त्यावेळी आपण सल्फर देऊ शकतो. त्याबरोबरच आपल्याला युफ्रेसिया द्यायचा आहे 30 पोटन्सीमध्ये. 2 थेंब 3 वेळा पेशंटला आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये किंवा डायरेक्टली ऑन द टंगसुद्धा आपण देऊ शकतो. ॲलर्जीमुळे जर डोळा लाल झालेला असेल, अशा वेळी आपण हिस्टॅमिनम 30 पोटन्सीमध्ये 2 थेंब फक्त रात्री झोपताना पेशंटला द्यायचा आहे, डायरेक्टली ऑन द टंग किंवा थोड्याशा पाण्यामध्ये. आणि आय ड्रॉप होमिओपॅथीमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. सिनेरेरिया मॅरिटिमा आय ड्रॉप आहे. तर हा ड्रॉप आपण सकाळी 2 थेंब आणि दुपारी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब डोळ्यामध्ये देऊ शकतो. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. मग ते इन्फेक्शन असू द्या किंवा ॲलर्जी असू द्या, छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. आता म्हणजे आजच्या हल्ली जास्त मोबाईल वापरण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरणं खूप जास्त वाढत आहे दिवसेंदिवस. त्यामुळे सुद्धा डोळ्यांवरती खूप सारा स्ट्रेस येऊ शकतो. तर अशा वेळी आयसाईट म्हणजे डोळ्यांना कमी दिसणं किंवा डोळ्यातून पाणी येणं असं खूप सारं होऊ शकतं. तर जर आपल्याला डोळ्याची आयसाईट म्हणजे कमी दिसत असेल किंवा असा अशक्तपणा वाटत असेल, म्हणजे कमजोरी आल्यासारखं होत असेल, आपल्याला लांबचं दिसत नसेल किंवा जवळचं दिसत नसेल, तर अशा वेळी आपण कोणत्या मेडिसिन घेतल्या पाहिजे? तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत. बट जसं मी तुम्हाला आता ड्रॉप सांगितला, सिनेरेरिया मॅरिटिमा ड्रॉप आहे, तर हा स्क्वॅबेचा ड्रॉप आपण घेऊ शकतो. कमीत कमी 3 महिने हा ड्रॉप आपल्याला डोळ्यामध्ये टाकायचा आहे, सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब. खूप आयसाईट एवढी वाढते. त्याबरोबरच आपल्याला फायसोस्टिग्मा 30 पोटन्सीमध्ये 2 थेंब सकाळी आणि 2 थेंब संध्याकाळी घ्यायचे आहेत. तर ज्या व्यक्तीला दिसायला कमी येतंय अशा व्यक्तींसाठी हे मेडिसिन खूप लाभदायी आहे आणि छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर असेच तुम्हाला होमिओपॅथिक व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.